टर्म इन्शुरन्स घेतलाय, हेल्थ इन्शुरन्स घेतलाय, वेगळ्या ऍक्सिडेंट इन्शुरन्सची गरज आहे? तुम्हीच विचार करा. सकाळी घरातून बाहेर पडताना अपघात जर झाला तर तुम्हाला कशा कशाची भीती वाटते? मृत्यू येऊ शकतो, कायमचं अपंगत्व येऊ शकतं, हॉस्पिटलायझेशनचा खर्च येऊ शकतो, कोमामध्ये जाऊ शकतो, हाडं फ्रॅक्चर होऊ शकतात आणि तुमचं इन्कम बुडू शकतं. या सगळ्यामुळं आर्थिकदृष्ट्या तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो? तर मृत्यू किंवा कायमचं अपंगत्व आलं तर तुमच्या कुटुंबाचा इन्कम सोर्स थांबू शकतो. हॉस्पिटलायझेशनच्या मोठ्या खर्चामुळे तुमची बचत किंवा इन्व्हेस्टमेंट मोडण्याची गरज पडू शकते किंवा लोन घ्यायची गरज पडू शकते. याचबरोबर मुलांचं शिक्षण, गृहकर्ज, वाहन कर्ज, ॲम्ब्युलन्सचा खर्च, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतील. टर्म इन्शुरन्समध्ये आपण डेथ कव्हर करत असतो आणि हेल्थ इन्शुरन्समध्ये आपण हॉस्पिटलायझेशन कव्हर असतो. बरेचदा हेल्थ इन्शुरन्स हा सुद्धा 3 ते 5 लाखाच्या पुढे नसतो. पण मग अपंगत्वाचा म्हणजेच डिसॅबिलिटीचा आपण विचार केलाय का? तर पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स मधून मेनली डिसॅबिलिटीचा विचार केला जातो. ऍक्सिडेंट आपण थांबवू शकत नाही, परंतु ऍक्सिडेंट मधून निर्माण होणारं आर्थिक संकट मात्र आपण थांबवू शकतो पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स घेऊन. कोणत्या कोणत्या आर्थिक नुकसानीचा आपण सामना करू शकतो पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स घेऊन? बघूया. पर्सनल ऍक्सिडेंट मध्ये 3 बेसिक कव्हर असतात. पहिला अपघाती मृत्यू म्हणजेच ऍक्सिडेंटल डेथ, दुसरं परमनंट टोटल डिसॅबिलिटी आणि तिसरं परमनंट पार्शियल डिसॅबिलिटी. याच्याबरोबरच या बेसिक कव्हर्स बरोबरच पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स मध्ये बऱ्याच प्रकारचे ॲड ऑन कव्हर्स आपण घेऊ शकतो. त्यातला सगळ्यात महत्वाचा कव्हर म्हणजे टेम्पररी टोटल डिसॅबिलिटी किंवा लॉस ऑफ इन्कम ड्यू टू इंजुरी. आपल्या मासिक उत्पन्नाच्या 25% पर्यंत आपण टेम्पररी टोटल डिसॅबिलिटीचा कव्हर घेऊ शकतो. हॉस्पिटलायझेशन पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसीमध्ये हॉस्पिटलायझेशनचा कव्हर हा अतिशय स्वस्त असतो. बऱ्याच कारणामुळे आपण कमी हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल तर यातील हॉस्पिटलायझेशन कव्हर घेणं हे अतिशय श्रेयस्कर ठरतं. तिसरा ॲड ऑन कव्हर आहे कोमा. ऍक्सिडेंटमुळे जर पॉलिसी होल्डर कोमामध्ये गेला तर त्याचे ॲडिशनल पैसे मिळतात. चौथा कव्हर आहे चिल्ड्रन एज्युकेशन. पॉलिसी होल्डरची डेथ किंवा परमनंट डिसॅबिलिटी झाली तर मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून वेगळे पैसे या कव्हर मधून आपण मिळवू शकतो. पाचवा ॲड ऑन कव्हर आहे फ्रॅक्चर केअर. इमॅजिन करा, जर फक्त हाताला किंवा पायाला फ्रॅक्चर झालं तर तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला प्लास्टर करतो आणि घरी सोडून देतो आणि आराम करायचा सल्ला देतो. ही सर्व ट्रीटमेंट ओपीडी बेस असते, त्याच्यामुळे हॉस्पिटलायझेशन होत नाही आणि त्याच्यामुळे हेल्थ इन्शुरन्स मधून ह्याचा खर्च मिळत नाही. असा खर्च आपण फ्रॅक्चर केअर मधून मिळवू शकतो. याबरोबरच एअर ॲम्ब्युलन्स, रोड ॲम्ब्युलन्स, डेली हॉस्पिटल कॅश, लोन प्रोटेक्टर, EMI आणि साहसी खेळांसाठीचे कव्हर हे सुद्धा ॲड ऑन पद्धतीने आपण घेऊ शकतो. फक्त रोडवरचाच अपघात ह्याच्यामध्ये ग्राह्य धरला जातो का? नाही. लक्षात घ्या, कोणतीही घटना जी बाह्य कारणामुळे अनपेक्षितपणे झालेली आहे, ज्याच्यामुळे आपल्याला शारीरिक किंवा मानसिक इजा झाली आहे, कायमचं अपंगत्व आलंय किंवा मृत्यू झालाय किंवा कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान झालेलं असेल तर याला अपघात पकडला जातो. जसं रोडवर झालेला ऍक्सिडेंट, काम करताना यंत्रामध्ये सापडून झालेला ऍक्सिडेंट, उंचीवरून पडलेला ऍक्सिडेंट, विजेचा झटका बसला, सर्पदंश झाला किंवा श्वानदंश झाला, या सगळ्या गोष्टी या अपघातामध्ये पकडल्या जातात. पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स कुणी घ्यायचा? प्रत्येक कमावणाऱ्या व्यक्तींनी पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स घेतला पाहिजे. तसंच त्यांचे डिपेंडंट जे असतील, जसं पत्नी असेल, डिपेंडंट मुलं असतील किंवा आई वडील असतील, यांच्यासाठी सुद्धा हॉस्पिटलायझेशनशी रिलेटेड सर्व कव्हर्स आपण घेतले पाहिजे. ज्यांचे पालक ओल्ड एज आहेत आणि ज्यांना काही कारणाने हेल्थ इन्शुरन्स घ्यायला जमत नाहीये, अशा लोकांनी आपल्या ओल्ड एजच्या पालकांना जरूर ऍक्सिडेंट इन्शुरन्स मध्ये कव्हर करा. एम्प्लॉयर्स त्यांच्या एम्प्लॉईजसाठी सुद्धा पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी घेऊ शकतात. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे प्रीमियम. पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स मध्ये वय वाढेल तसा प्रीमियम वाढत नाही, परंतु कंपनी क्लेम रेशोनुसार प्रीमियम वाढवू शकते. पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्सचा प्रीमियम हा बराच कमी असतो आणि त्यातही आपण कव्हर कमी जास्त करून आपल्याला इच्छित असलेला प्रीमियम ठरवून पॉलिसी घेऊ शकतो. प्रीमियम हा कामाच्या स्वरूपानुसार सुद्धा बदलतो. जसं रिस्क क्लास 1, रिस्क क्लास 2 आणि रिस्क क्लास 3. रिस्क क्लास 1 मध्ये डेस्क जॉब करणारे लोक, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करणारे लोक, कन्सल्टिंग फिजिशियन्स, कन्सल्टिंग डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्स हे लोक रिस्क क्लास 1 मध्ये येतात. आउटडोर काम करणारे लोक, साईटवर काम करणारे इंजिनियर्स किंवा आर्किटेक्ट्स हे रिस्क क्लास 2 मध्ये येतात.
खाण कामगार, उंचीवर काम करणारे लोक, हाय व्होल्टेज इलेक्ट्रिसिटी बरोबर काम करणारे लोक किंवा हेवी व्हेकलवर काम करणारे ड्रायव्हर्स हे रिस्क क्लास 3 मध्ये येतात. पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स घ्यायची पात्रता काय आहे? 18 ते 70 वय असलं पाहिजे. प्रायमरी इन्शुरन्स घेणारा माणूस हा कमावता असला पाहिजे आणि कमावत्या व्यक्तीचे डिपेंडंट मुलं, पत्नी किंवा पालक यांना आपण पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स घेऊ शकतो. पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्समध्ये काही एक्सक्लुजन्स आहेत, जसं आत्महत्या आणि आत्महत्येचा प्रयत्न, अंमली पदार्थाचं सेवन केलेलं असताना झालेल्या इजा, कायद्याचं उल्लंघन ज्या घटनेमध्ये आहे अशा झालेल्या इजा, वॉर, रायट्स आणि टेररिस्ट ऍक्टिव्हिटीमध्ये सहभाग. कुठल्याही कमावत्या व्यक्तीनं टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्सच्या बरोबरीने पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुमचं वेल्थ प्रोटेक्शन प्लॅनिंग हे पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.